माझे मित्र आले तेच म्हणतात केवढ्या केवढ्या बहुतेक सगळ्यांनी घेतलेला दिसतोय. काकू एकदम समोर बसलेत पण आता मी काही करू नाही शकत. तर एक मित्र आहे माझा आदित्य म्हणून, त्याला आम्ही टिंकू शेठ म्हणतो प्रेमाने. तर आम्ही शेठ यामुळे म्हणतो कारण की त्याच्या मार्केट यार्ड मध्ये गाळ आहेत आणि आता नुकतंच त्याचं लग्न झालंय. तर ते हनीमूनला गेलेले त्याच्यामध्ये बायको सोबत. तेव्हापासून वैदींनी विचारायचं सोडून दिलं की याला टिंकू का म्हणतात. आणि अजून एक मित्र आहे आमचा आदित्य, तोच ते पण शेटच आहे. ते एकदा गेलेले मुलगी बघायला. मला म्हणतात मुलीची हाईट खूप कमी होती यार. मी म्हणलं तुला हाईटशी काय करायचंय, स्टूल आहे ना. पण मग मी म्हणलं त्याला की रिलेशनशिप मध्ये हाईट नाही डेप्थची गरज असते. विचारायचं पण काय टिंकू शेट पेक्षा मला नाही वाटत काय. पण पुण्यामध्ये बघा तुम्ही ट्रॅफिक खूप झालंय, खूप बाहेरची लोक आली आहेत. आज तर बाहेरचीच असतील ते मला नाही वाटत असेल. तर मग असंच 10 मिनिटं जिथे लागतात तिकडे 15 मिनिटं लागतात यायला. आणि त्याच्यामुळेच मग पुण्यामध्ये ना 2 गोष्टी कॉमन आहेत. एक म्हणजे भिकारी आणि एक म्हणजे पोलीस. एक असतो तो रेड सिग्नल नंतर पैसा मागतो आणि एक भिकारीच असतो. म्हणजे हा जोक मी एकदा केलेला तेव्हा एक मुलगा असा आला की तू असं कसं बोलला पोलिसांबद्दल, हवालदार बद्दल, कारण की ते उन्हात एवढे काम करतात, हे करतात ते करतात, तू करतो का एवढं काम. मी तुम्हाला सांगतो मी 200 रुपये दिले मी फक्त त्याला हा मॅटर सॉल्व्ह करायला. पावती सुद्धा नाही दिली मला अजून. मी सांगतो 150 मध्ये होत नाही 200 दे मला. म्हणजे यार मुलं आता तुम्हीच सांगा मला की विसरलो मी बघ यांच्यामुळे. म्हणजे आता मला पण मग लग्न टिंकू मध्ये करायला लावता. यांनी लग्न लवकर केलं म्हणून. पण तुम्ही सांगा मुलगी कुठून मिळणार. आणि एवढे आई बाबा रिअल लाईफ एक्झाम्पल देऊन घाबरवतात ना की एक कुठला तरी असतो एक पिंटू दादा 40 वर्षाचा की त्याचं लग्नच नसतं झालं. तर मग तो काही करू दे, त्याच्या लग्नाशी कनेक्ट करतात ते. म्हणजे बिचारा काही करू दे. एकदा असंच झालं की त्यांनी मला मेल पाठवला PFA आणि डॉक्युमेंट्स अटॅच करायचं, तो विसरला PFA लिहून. तर माझी आई कशी म्हणते लग्न नाही झालं ना त्याचं, त्याला काय माहिती अटॅचमेंट म्हणजे काय असते. काय रे बरोबर ना आदित्य. आदित्यला पण बिना अटॅचमेंटच सगळं मिळतं काय माहिती. एकदा तर मीच मध्ये आलेलो, मलाच बघवलं नाही. मुलगी कुठून मिळणार. बंबलवर मॅच नाहीये, जिम मध्ये पण भाव नाही देत, कंपनीमध्ये सगळी पोरं भरली आहेत, कुठनं मिळणार यार. आणि एकच होती टीम लीडची मुलगी होती. तर आणि मला असं वाटायचं की ती माझ्यावर लाईन मारायची. सारखे मेसेज करायचे यार मला की हाय अथर्व, आर यू लॉक्ड इन, हाय अथर्व, आर यू अवेलेबल, हाय अथर्व, वेअर द फक आर यू. यार तू खूप पॉलिसी आहे यार, मी आय कांट हँडल दिस, आय नीड अ ब्रेक. म्हणलं मी, ती म्हणली की ओके कम इन 40 मिनिट्स. मी म्हणलं तो ब्रेक नाही ग. पण मग मला वाटलं अर्थ चुकीचा घेतला. मग मी तिला सांगितलं की कम इन 40 मिनिट्स नाही, म्हणजे 5 मिनिटात होतो मी का. मी पण तिला विचारलं डू यू वॉन्ट टू डू इट हिअर ऑर इन अ मीटिंग रूम. ती मला म्हणली इन HR केबिन. मी तिथे गेलो. मग तेव्हा मला कळलं की आज ही माझी नाही, हे दोघं मिळून माझी मारायला. आणि मॉरल ऑफ द स्टोरी ह्याच्यातला हाच आहे की ACचा रिमोट इज अ पोटेन्शियल डिल्डो इररिस्पेक्टिव्ह ऑफ जेंडर. अजून पण दुखतं मला माझं. काय म्हणलं रे. मग आणि काय झालं की एकदा पार्टीला गेलो, पोरांचे नजर खूप घाणेरडे आहेत. मग TL होती आमची, तिने जॅकेट घातलं, एकदम 1 पीस वर जॅकेट घातलं आणि फोटो पोस्ट केला मी
की ग्रुप फोटो होता ना त्याच्यात पण मग पोरं हे करतात, तिने जॅकेट घातलं म्हणून कमेंट करतात, आवरून आले सांड मशिनी लपोली कांड. म्हणलं तुम्हाला माहिती नाही एसीचा रिमोट केवढा मोठा आहे आपल्या कंपनीचा. पण तुम्ही बघा की जेव्हा असं कुठल्या पार्टीला गेला आणि मुलींच्या बॅग पकडल्या ना आपण, बॅग हँडबॅग काही पण असू दे, ते एक मेन्स कॅरेक्टर सर्टिफिकेट असतं की एकदम मुली अशा प्राऊड फीलने बघतात की अरे यार हा मुलींची बॅग सांभाळतोय, किती चांगलं आहे. म्हणजे काही असं पार्टीमध्ये काही लफडा वगैरे झाला तर मुली साईड घेतील की यार हा काही नाही करणार आहे, हा खूप साधा मुलगा आहे, हा तोडफोडच्या नावाखाली ना याची फक्त एफडी तोडू शकतो, बाकी तर काय करू नाही शकत. तर मग तेव्हा मला कळलं की हँडबॅग जे असतात मुलींचे ना पॅन्टचे खिसे खूप छोटे असतात, त्यामुळे ते हँडबॅग घेतात. आणि त्याच्यामुळे काय होतं की हँडबॅग इंडस्ट्री वरती आहे. मग त्यामुळे मला कळलं की आधीच्या ना बायका इथे का पैसे लपवायचे, इथे का पैसे